भातकुली तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होत आहेत। महसूल व कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी संकटात आले असून प्रशासनाच्या अन्यायाविरोधात आता शेतकरी आक्रमक झाले आहेत। काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया आमचा सविस्तर रिपोर्ट। भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या विरोधात संताप व्यक्त करत तहसील कार्यालयावर धडक दिली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने खोटी आणेवारी लागू करून त्यांना फसवले आहेत। त्यामुळे अनेक सरकारी योजनांपासून ते वंचित राहिलेले आहेत। शासनाच्या या अन्यायकारक धोरणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून काहींवर तर आत्महत्येची वेळ आली आहे। आम्ही शेतकरी सरकारच्या चुकीच्या आणेवारीमुळे उद्ध्वस्त झालो आहोत। जर तातडीने योग्य तोडगा काढला नाही तर 24 फेब्रुवारी रोजी अर्धनग्न आंदोलन करू। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। मागण्या म्हणजे शेतकऱ्याचे ह्या तहसील भ्रष्टाचारी तहसीलच्या समोर आम्ही जे शेतकरी आलो आहे, आमच्या मागण्या याच्यासाठी आहे की खोटी आणेवारी लावली यांनी। ह्या तहसीलचे जे काही कार्यकर्ते आपल्या कर्मचारी आहेत यांनी जागेवर बसून खोटे आणेवारीवाली त्यांनी हे केली आहे। पण अशा कर्मचाऱ्यावर निष्पाप खरोखर कारवाई झाली पाहिजे। यांनी शेतकऱ्याची फसवणूक करून सर्व गोष्टीची त्यांनी जे सामान्य शेतकरी आहे यांना म्हणजे याच्या आपल्या लाभ याच्यापासून वंचित करून टाकला आहे। आमचे जे काही शेतकरी बांधव भातकुली तहसील समोर उपोषणासाठी बसले आहे, त्यांचे जर मागण्या ह्या येत्या 2 दिवसात जर त्यांनी मार्गी लावल्या नाही तर आम्ही सर्व शेतकरी भातकुली तालुक्यातील आम्ही तहसीलच्या समोर आपले भातकुली स्टॉप ते तहसील आम्ही अर्धनग्न लोटांगण घेऊ। आणि आम्ही असं तहसीलला म्हणजे विनवणी करतो, जर त्यांनी येत्या 2 दिवसात जर केले नाही तर इथं केल्यानंतर जर यांनी हे केलं नाही तर आम्ही जिल्हाधिकारी यांच्या ऑफिसवर जाऊन आम्ही अर्धनग्न लोटांगण घेऊ, हे आम्ही आज यांना निवेदनाद्वारे आम्ही सांगितलं आहे। या आंदोलनात अनिल रामटेके, गोविंदा लोखंडे, शेखर जामनेर, जयदीप भुगल यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय। भातकुलीतील शेतकऱ्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे। प्रशासन जर त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत राहिले तर 24 फेब्रुवारीला मोठे आंदोलन उभे राहू शकते। आता पाहावे लागेल की शासन या प्रकरणावर काय भूमिका घेतं आणि शेतकऱ्यांना काय न्याय मिळतो।